आम्ही इथं जय महाराष्ट्र. मी विक्रांत चंद्रकांत आमरळे, पूर्वती मतदारसंघ अध्यक्ष. आम्ही इथं केंद्र सरकारच्या ESIC हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे. सध्या नुकतंच 4 ते 5 दिवसापूर्वी हे हॉस्पिटल महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि मुरलीधर मोहोळ यांनी कोविड रुग्णांसाठी 100 बेडची अवेलेबिलिटी करताना महापालिकेतर्फे कार्यान्वित करण्यासाठी घेतले. परंतु इथं कुठल्याही प्रकारची सोय नाही आहे आणि पूर्ण क्षमतेने हे हॉस्पिटल चालवलं जात नाही. त्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत. पुढचं तात्या बोलतील. नमस्कार. आज आपण पाहताय संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात पुण्यामध्ये जी कोरोनाची परिस्थिती झाली आहे ती अतिशय विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि आपण आत्ता जे आहोत ते कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालय म्हणजे ESI हे बिबीवाडीच्या मुख्य रस्त्यावरती आहे. आणि इथं नुकतंच माननीय महापौर असतील, स्थानिक आमदार असतील, नगरसेवक असतील, आपल्या पुणे शहराचे विद्यमान खासदार असतील, पुण्याचे आयुक्त असतील, या सर्वांनी इथं भेट दिली आणि त्या दिवशी जाहीर करून टाकलं की 110 बेड, त्याच्यामध्ये 90 बेड O2चे ऑक्सिजनचे आणि 20 बेड व्हेंटिलेटर हे इथं उपलब्ध राहतील. मुळात ही जी योजना आहे ती केंद्र सरकारची योजना आहे. हे सगळं हॉस्पिटल केंद्र सरकारचं आहे. मागच्या वर्षी मला वाटतं JDPने ताब्यात घेतलं होतं. जिल्हा परिषद राज्य सरकारच्या ताब्यामध्ये होतं. जिल्हा परिषदचे या ठिकाणी जिल्हा परिषदचे लोक इकडं येत होती. आत्तासुद्धा आम्ही इथं आहोत या ठिकाणी. आत्ता जे मला माहिती मिळाली आतमध्ये गेल्यानंतरनं की 90 बेड ICU O2चे आणि 20 बेड व्हेंटिलेटरचे. याच्यामध्ये आत्ता जर आतमध्ये जाऊन पाहिलं तर फक्त 17 बेड इथं आहेत. प्रत्यक्षात इथं बेड सगळे आहेत, पण 17 रुग्ण फक्त इथं ॲडमिशन झालेले आहेत. आणि जे व्हेंटिलेटरचे बेड मी मगाशी वरती जाऊन पाहिलेत, सगळे व्हेंटिलेटरचे बेड रेडी आहेत. त्याच्यामध्ये फक्त जी सपोर्ट सिस्टीम लागते व्हेंटिलेटरची, ती व्हेंटिलेटरची सपोर्ट सिस्टीम त्याला जोडलेली नाही आहे. 2 व्हेंटिलेटर इथे रेडी आहेत. आज मी दिवसभरामध्ये मला जे फोन येतात, मग मला वाटतं की ह्या पुणे शहरामध्ये मान्य आयुक्त असतील, मान्य महापौर असतील, स्थानिक आमदार असतील, या पुणे शहराचे खासदार असतील, ह्या लोकांना आयुक्तांना हे आदेश देतात. महानगरपालिका काय भिकाऱ्यांची महानगरपालिका नाही ही पुणे महानगरपालिका. 8,600 कोटी रुपयांचं बजेट आहे आमचं. मग 8,600 कोटी रुपयांचं बजेट असताना तुम्हाला या ठिकाणी जे व्हेंटिलेटर लागणार आहेत, माझ्या माहितीनुसार एका व्हेंटिलेटरची किंमत साधारण 8 ते 8.5 लाख रुपयाच्या आसपास एका व्हेंटिलेटरची किंमत आहे. आणि या ठिकाणी फक्त सपोर्ट सिस्टीम हवी आहे. बाकी 12 व्हेंटिलेटरला सपोर्ट सिस्टीम पाहिजे. 2 व्हेंटिलेटर रेडी आहेत. परंतु हे सगळं करत असताना आपण या ठिकाणी ज्या लोकांना अपॉइंट करायला पाहिजे ती लोकंसुद्धा इथं अपॉइंट केलेली नाही आहेत. आज इथं आतमध्ये पाहिलं तर आमच्या महानगरपालिकेचे एक वॉर्ड मेडिकल ऑफिसर हे सगळं पाहतात. स्टाफ हा ESIचाच आहे, परंतु इथं जे काही ऑपरेटिंग होतं आहे ते त्यांच्या माध्यमातून होते. आपण त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. इथं मी डॉक्टरने विचारलं की इथं आपण बेड एक्स्ट्रा का नाही वाढवले, अजून आपण काय इथं लोक घेऊ शकत नाही आहे. तर असं सांगितलं जातं की केंद्र सरकारची योजना आहे, इथं अजूनही या ठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. जर राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या अशा हॉस्पिटल्समध्ये जर ऑक्सिजन उपलब्ध होत नसेल तर मग माझा हा प्रश्न आहे या सत्ताधाऱ्यांना की नक्की तुम्हाला करायचं आहे काय? तुम्हाला कोविडमधनं लोकांना पुण्याला बाहेर काढायचं आहे का अजून खोलात घालायचं? मी रात्रीचा दिवस एकत्र करून 5 दिवसामध्ये 40 बेडचं हॉस्पिटल करू शकलो. परंतु केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिकेचे एवढे मोठे सत्ताधारी राजकारण थांबवा आता कुठेतरी. राजकारण थांबवून याच्यामध्ये काम केलं पाहिजे. आम्ही आता तुम्हाला वरची जी परिस्थिती दाखवणार आहे, आता वरची परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो, मग तुम्ही ठरवा ह्या नक्की सत्ताधाऱ्यांना करायचं आहे काय.
आपण जिथं आतमध्ये चाललोय, तुम्ही थांबा, तुम्ही नका येऊ. इथं आतमध्ये 17 पेशंट कोविड पॉझिटिव्हचे आहेत. त्यामुळे आम्हाला ज्या काळज्या घ्यायच्यात ते घेतोय. फक्त आम्हाला एवढंच सांगायचं की ज्या गोष्टी आम्ही या बाहेर काढतोय, ह्या गोष्टी बाहेर काढण्यामागचा आमचा उद्देश एवढाच आहे की प्रशासनाला जाग आली पाहिजे. ह्या लोकांना हे कळलं पाहिजे की अरे बाहेर लोक ऑक्सिजनसाठी, व्हेंटिलेटरसाठी तडफडतात आहे आणि तुम्ही इथं रात्रीचा दिवस एक करून तुम्ही या ठिकाणी व्हेंटिलेटर चालू करू शकत नाही. मग ह्याच्यासाठी आमदार, खासदार, महापौर, आयुक्त ह्या लोक काय करतात आहे, ह्यांनी हे कामं केली पाहिजेत. त्याच्याकरता मी आज हे सगळं विदारक दृश्य जे आहे पुणे शहराचं, जे संस्कृतीचे शहर ज्याला म्हटलं जातं, तिथं काय चाललंय हे मी तुमच्यासमोर आणतो. काय म्हणता वसंतराव? मी डॉक्टर जोशी. ओळखलं का? हो. काय चाललंय? पार्टी करायला आला? ते डॉक्टर शिशिर जोशी. काय चालू होतं? हा, आम्हाला तर आता आज काम दिलेलं आहे. या सिस्टर सगळे आलेले आहेत. आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला काय हरकत नाही. व्हेंटिलेटर आता आपण किती व्हेंटिलेटर आले? आपल्याकडे हा बॅकअपला ठेवलेला त्यांनी एक, आणि हा आज आलेला आहे. त्याच्यावर जरा थोडंसं तांत्रिक अडचणी झाल्या, त्या चालू आहे. टोटल काय 20. काय व्हेंटिलेटर? नाही, हे 10 आहे. 10 कुठे व्हेंटिलेटर? 10 आहे. कुठे दिसतं? 8, 9, 10. अहो, बेड आहेत त्या. बेड 10 आहे. हा, व्हेंटिलेटर किती? ते काय एक, आणि हा नाहीच ऍक्च्युली. नाही, पण आज ह्या बेडलाच सपोर्टिंग सिस्टीम म्हणून जे काय व्हेंटिलेटर आहे ते आज पालिका देते का? आता त्यांचेच इक्विपमेंट आहे, आमची मॅनपॉवर आहे. हो. असं आम्ही करतो. आता फक्त पालिका ह्याच्यामध्ये इक्विपमेंट देणार आहे. सगळं पालिकेच आहे. हे ESI आणि पालिका. माणसं आम्ही आज व्हॉलेंटरीली आलो. आम्ही ऑलरेडी इकडे काम करतो. ह्याला फक्त त्यांनी जे म्हटलं नाही की ह्याला सपोर्टिंग सिस्टीमसाठी हे आज देणार म्हणून काय ते 4-5. त्याचं जरा थोडं तांत्रिक हे चालू आहे. आज देतो म्हणतात मॅडम. करू आपण जे काय आहे बघा आपल्या हातात. शेवटी you have to fight the situation. तर माहिती तेच आपण करतोय फाईट. पण पालिका आमची 8,600 कोटीची जो पालिका आहे, आमच्या पालिकेने ह्याच्यामध्ये खरं सांगू वसंतराव, मला त्यातलं काही कळत नाही. मला एवढं समजतं पेशंट आला, मॅक्सिमम ट्रीटमेंट द्यायची, व्यवस्थित आपण करायचं. नाही, प्रायव्हेट नाही हो. आम्हाला ते आता मी डॉक्टर अनिकेत जोशी, हे डॉक्टर शिशिर जोशी, आम्हाला दोघांना त्यांनी विजयवाडी एरियामध्ये आम्ही काम करतोय बरेच वर्ष झाले. त्यामुळे मी सगळ्या हॉस्पिटलला जातो, म्हणून तर तुम्हाला ओळखतो. माझं काम साईस्नेहाला सुरू झालंय. तुमच्या अण्णासाहेब गरड आहे ना, तो माझं स्टुडंट, म्हणून मी तुम्हाला ओळखलं फॅक्टरी. पुण्याला जातो मी, सह्याद्रीला जातो, पुण्याच्या ताराचंदला जातो. कॅन्टोन्मेंटचं आम्ही रन करतो. 10 चालू होऊ शकते. 10 तरी, हा म्हणजे तिकडच्या 5 तरी. 10 तो वॉर्ड आहे ना, हा तो आयसीयू ना, तो आयसीयू, हा आयसीयू सगळं मिळून 20चं प्लॅनिंग आहे. बहुतेक करून सगळे आले ना लोक की मग आपण खटाखट सुरू करू. किती दिवस लागतात? मला असं वाटतं की सगळं इक्विपमेंट आलं तर आठवड्याभरात सुद्धा फुल होऊन फुल व्हायला तर काही 1 तास खूप होता. असं खूप रश. आम्हाला तर म्हटलं की आम्ही मशीन फटाफट ॲक्वायर करतोय, आणि मशीन आली की आम्ही तर काय सज्जच आहे पेशंट घ्या. डोंट वरी, विल डू द बेस्ट. डॉक्टर अनिकेत काय नाही ना, मला झालं तर मी नक्की, ते माझं प्रॉमिस. खोटं बोलत
त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकतो. इथे पण बेड दाखव. इथं जे काय आहे ते इथं 10 बेड आहेत, पलीकडे 10 बेड आहेत व्हेंटिलेटरचे. बाकीचे जे 90 बेड आहेत ते सगळे O2चे आहेत. ह्या 10 बेडमध्ये आणि त्या 10 बेडमध्ये हे 20 बेडला महानगरपालिकेने जर इथं नुसती पाहणी करण्यासाठी काय ड्रामा ठेवला होता का? ज्या दिवशी हे पाहिलं त्याच दिवशी महापालिकेने निर्णय घेणं गरजेचा होता. संध्याकाळपर्यंत या ठिकाणी लगेच व्हेंटिलेटर आले पाहिजे होते, कारण ह्या सगळ्या सिस्टम आहेत ऑलरेडी फिटिंग आहे. त्याला फक्त सपोर्ट सिस्टम लावायची आहे व्हेंटिलेटरची, आणि ती लावल्यानंतर लगेच रन होऊ शकतं. म्हणजे पुणेकरांचा जीव वाचवण्यासाठी नक्की तुम्हाला काय करायचं, एका दिवसामध्ये तुम्ही हा निर्णय खटकी घेऊ शकत होता. घेऊन याच्यामध्ये हे लगेच इथले 10 बेड तिथले 10 बेड व्हेंटिलेटर आज लोकांना व्हेंटिलेटर मिळत नाहीयेत. आणि हे जर महानगरपालिकेने येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये जर हे व्हेंटिलेटर चालू केले नाहीत, तर महानगरपालिकेने जर ही जबाबदारी घेतली आहे, तर मग महानगरपालिकेच्या त्या अधिकाऱ्यांना आम्हाला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागेल. त्यांनी 2 दिवसामध्ये 2-3 दिवसांचा त्यांना अवधी दिलेला आहे. या 2-3 दिवसाच्या अवधीमध्ये त्यांनी हे व्हेंटिलेटर चालू करावे आणि पुणेकरांना याच्यामधनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. सगळे दाखव. इथं आत्ता फक्त 17 पेशंट ॲडमिशन झाले. 17 पेशंट. या ठिकाणी जवळजवळ अजून 70 पेशंट येऊ शकतात. जर महानगरपालिकेने ही सगळी जबाबदारी घ्यावी. इथं जेवढा ऑक्सिजन पाहिजे, जर प्रायव्हेट हॉस्पिटल्सला ऑक्सिजन मिळतात तर मग सरकारच्या गव्हर्नमेंटच्या या हॉस्पिटल्सला ऑक्सिजन मिळत नाही, हे सांगणं मला वाटतं अतिशय चुकीचं आहे आणि कुठेतरी दिशाभूल करणार आहे. आणि याच्यामध्ये लक्ष घालून महानगरपालिकेने लवकरात लवकर 2 दिवसामध्ये हे सगळं हॉस्पिटल फुल प्लेजमध्ये, जी काय आजची ही परिस्थिती, आता डॉक्टरांनी मगाशी सांगितलं की इथं कर्मचारी वर्ग मिळत नाही, ह्या सगळ्या विषयाला जबाबदार कोण आहे? आपण जर मागच्या वेळेस जे कर्मचारी इकडे नेमले होते त्या कर्मचाऱ्यांचे पगार जर वेळेत केले असते तर आज तुम्हाला ही परिस्थिती आली असते. त्यामुळे महानगरपालिकेने आता योग्य वेळी शहाणं व्हावं आणि या सगळ्या 20 व्हेंटिलेटर बेड लवकरात लवकर चालू करावे. धन्यवाद. आता पेशंट आहेत, कोविड पेशंट इथं आहे. महिला कोविड पेशंट इकडे आहेत. महिला कोविड पेशंट इथं 7 आहेत आणि खालच्या बाजूला 10 आहेत, असं 17. आणि इकडच्या बाजूला सगळे वॉर्ड आहेत. अजूनही सगळे मोकळे पडलेले आहेत आता. करून येतात मध्ये पाहू शकतो की ह्याच्यामध्ये नक्की निष्काळजीपणा कोणाचा चाललाय. प्रशासन करते, महानगरपालिका करते, राज्य शासन की केंद्र सरकार. केंद्र सरकारने जर हा सगळा बांधलेला प्रोजेक्ट जर
राज्य सरकारच्या ताब्यात दिलं होतं. राज्य सरकारनंतर तो महानगरपालिकेने आता टेक ओव्हर केला आहे. तर महानगरपालिकेला म्हणजे कोविडवरती आपण किती विचाराने काम करतोय. आपल्याला आपलं युद्ध झालं आहे आपल्याकडं आणि युद्ध चालू असताना सुद्धा आपण अजूनही निष्काळजीपणा करतोय. मला वाटतं अशा निष्काळजीपणा जर लोक करत असतील तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. कारण आज पुणेकर रस्त्यावरती त्याला ओटू मिळत नाही आहे, व्हेंटिलेटर मिळत नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळी सामग्री तयार असताना ती फक्त बूस्ट करायची आहे, त्याला फक्त बूस्टर करायचं आहे आणि ती चालू करायची आहे. पण आपण त्याच्यामध्ये लक्ष देत नाही. स्टाफसाठी आपण बोंबलतोय, स्टाफ मिळत नाही आहे. का मिळत नाही आहे? मी मागं सुद्धा बोललो होतो की आपलं सिव्हिल कुणी खराब केलं महानगरपालिकेचं, याचा शोध आपण घेतला पाहिजे. मग प्रशासनाने केलं का सत्ताधाऱ्यांनी केलं? वेळेत जर हॉस्पिटलची बिलं दिली गेली असती, वेळेत जर कर्मचाऱ्यांचे पगार दिले गेले असते तर मला वाटतं की आजची सगळी साधनसामग्री असताना स्टाफ अभावी किंवा काही व्हेंटिलेटरच्या पुष्टर अभावी थांबायची गरज पडली नसती. एक जीव जरी महानगरपालिकेला वाचवता आला असता, तुमच्या 8,600 कोटी रुपयाच्या बजेटवरती पाणी टाकता आलं असतं. या गोष्टी महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांना का कळत नाहीत तेच कळत नाही. ज्या ठिकाणी पैसे करायचे, ज्या ठिकाणी पैसे खर्च करायचे त्या ठिकाणी नेमका पैसा खर्च केला जात नाही आणि तुम्ही नागरिकांना किट देण्यामध्ये धन्यता मानता. नागरिकांना तेलाचे डबे, तेलाची पाकिटं, अमुक अमुक ह्या असल्या गोष्टी देण्यामध्ये धन्यता वाटता. मला वाटतं त्याच्यापेक्षा व्हेंटिलेटर बेड देण्यामध्ये तुम्हाला धन्यता आता वाटली पाहिजे. कारण माणूस जगला, वाचला तर तो पुढं खाऊ शकतो, रोडमध्ये जगू शकतो. परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये कुठे इंटरेस्ट नाही आहे. एका दिवसामध्ये माननीय महापौर असतील, स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील, एका दिवसामध्ये तुम्ही निर्णय घेणे गरजेचं होतं आणि एका दिवसात त्या निर्णयामध्ये जर इथले 20 व्हेंटिलेटर बेड चालू झाले असते तर मला वाटतं पुणेकर तुम्हाला आशीर्वाद दिले असते. ठीक आहे, आता करू.